आश्रम वाघ सरांकडून त्यांच्यासाठी अशिराम वाघ सर यांच्याकडे एक सुवर्ण संधी आहे की जर वाघाची वाडी टीम जर विजय प्राप्त झाली तर चॅम्पियन जर झाला तर खजातीचं बँजू पार्टी आणि बँजूचा पूर्ण सेटअप आपल्याला इथं मैदानामध्ये पाहायला मिळेल। एक खूप चांगली संधी आहे आणि एकीकडे जर पाहिलं तर निंबुडा टीम काय जल्लोष करेल। सामना ऑन, पहिलाच बॉल आक्रमण केला जातोय कैलास वाघमारेच्या बॅट बदला पहिल्या बॉलवरती बिग 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 सिक्स। केलाय आणि पुढे टीमचा एक रन मशीन कैलास वाघमारे। क्या बात आहे, सुरुवात केली आहे षटकारानं। वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय। गोलंदाज मार करते तयार महेश। हो क्या बात आहे, फटका फसला होता, थोडीशी केलेली चुकी महागडे ठरू शकते कारण एका वाघाला जीवदान मिळालं आहे निंबोडा टीमचा एक खेळाडू कैलास वाघमारेला जीवदान मिळाले। हा जीवदानचा फायदा नक्कीच उचलेल याच्यामध्ये शंका नाहीये कारण त्याच्यामध्ये आहे पॉवर। कारण जर विचार केला तर कमबॅक केलाय। खरं तर आपण पाहतो एका बाजूला जर पाहिलं तर वाघाची वाडी टीम घरचा संघ म्हटलं तरी चालेल, हरकत नाहीये। तर एका बाजूला जर पाहिलं तर निंबोडा टीम, या दोन टीम मध्ये बिग फाईट मॅच पाहायला मिळाली, शेवटची मॅच। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला तर पंच आमच्याकडे होतात व्हाईट बॉल। एक अव्वंतर धाव मिळेल आणि एक अव्वंतर धावने धावसंख्येत जर पाहिली तर 8च्या घरामध्ये पोहोचली गेली। 2 षटकाची मॅच आहे। 2 षटकामध्ये जर पाहिलं तर मोठे फटके आले तर 25 ते 30 धावांचं टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना निंबोडा टीम। गोलंदाज मार करते महेश। पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा फटका उडवला जातोय, फटका फसला जातोय। शत्रुशिकारी तिथे तैनात, खूप लांबून प्रवास केला, एकदा कंप्लीट केली जाते, दुसरीचा कॉल केला जातो। इथं बघता जर पाहिलं तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे। क्या बात आहे, रनिंग द विकेट मिळतील धावा 2। या 2 धावांनी धावसंख्येत जर पाहिली तर 10 या आकड्यावरती पोहोचली गेली। बॅटिंग करत असताना निंबोडा टीम एका बाजूला जर पाहिलं तर निलेश आहे, तर दुसरीकडे जर पाहिलं तर कैलास कलेच्या बॅटमध्ये एक मोठा फटका पाहायला मिळाला। खूप चांगला दमदार स्वागत केलं षटकारानं आणि त्याच्यानंतर मात्र निलेश हा फलंदाज पाहतोय क्रॉस द लाईन। वा बाई वा, बोलला समाचार बॅटच्या मधोमध बोलला पाठवला सीमा रेसप्पार इलेच्या बाट होता येतोय। अजून एक दमदार षटकार मिळतील धावा 6। दोन फलंदाज आहेत निंबोडा टीमचे घातक फलंदाज। खरं तर यंदाच्या सीझन मध्ये या 2 खेळाडूंनी खूप चांगला हंगामा राहिला आणि आदिवासी चषकामध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला। पुन्हा एकदा मोठा फटका आल्यानंतर कमालीचा षटक आपण जर पाहिलं तर महेश वाघ डॉट बॉलची सांगता केली जाते। खूप चांगला परफॉर्मन्स राहिला या गोलंदाजाचा, मोठे फटके मारले त्याच्यानंतर कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं। कमबॅक करतो आपल्या टीमसाठी। का विचार केला तर मोठा फटका मारल्यानंतर थोडस पाहिलं तर बॉलिंग अटॅक थोडस चेंजेस पाहायला मिळालाय। गोलंदाज आकृती तयार, पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, चेंडूच्या मागे शत्रक्षण पडतो परंतु बॉल थांबणार नाही, बॉल निघून जातोय सीमा पार। अजून एक येईल दमदार चौकार निलेशच्या बॅट मधना। पाहिली तर 20 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे। पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिलं षटक संपलं गेलं आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर 20 धावा। जर पहिल्या षटकामध्ये जर 20 धावा येत असतील तर अजूनही दुसऱ्या षटकामध्ये जर 20 धावा आल्या तर 40 धावांचा टार्गेट सेट होऊ शकतो। तर एकीकडे जर पाहिलं तर वाघाची वाडी टीमला मात्र बॉलिंग अटॅक खूप चांगला करावा लागेल कारण बॅट्समन देखील मजबूत आहेत, त्याच्यामुळे शंका नाहीये मोठे फटके पाहायला मिळतील। कारण एका बाजूला जर पाहिलं तर कैलास वाघमारे तर दुसरीकडे जर पाहिलं तर निलेश वाघमारे, हे 2 फलंदाज आपण पाहतो निंबोडा टीम कडनं। तर वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरे षटक गोलंदाजी मार्क आपण पाहतो वाघाची वाडी टीम कडनं मोहन। खरं तर आपण आज पाहतो अशोक दादा वाघचा संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय आणि त्यांचं स्वप्न होतं आणि या स्वप्नाचा जर विचार केला तर त्यांना खूप गाववाले बाय मोकर भोशाड्या देती तोच कार्यक्रम झाला। क्या सुटली मग काय भोशाड्याच झाल्या। क्या बात आहे। खरं तर आपण जर विचार केला ना तर आदिवासी चषक म्हटलं तर खरं तर 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा
अविदादा वाघ, अशोकदादा वाघ, राजाराम दादा चौधरी. खरं तर ह्या 3 मान्यवरांनी केलेली ही मानाची सन्मानाची स्पर्धा आणि खरं तर शेवटच्या रात्रीमध्ये आणि सर्वात जर विचार केला तो विजोडलाय आणि खरं तर योगेश वाघनी खरं तर ओळख खोलून दिली. कौतुक केलं पाहिजे योगेश वाघचं. खूप चांगलं समालोचन आणि खरं तर खूप चांगला सपोर्ट मिळालाय यावेळेस. रुपेश साडी एक आदिवासी टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव अभि वाघ, ज्यांच्या माध्यमातून 12 चेंडूमध्ये रुपेशने जर 2 षटकार टोकले तर एक नवीन बॅट दिली जाईल. ओहो, आणि ते रुपेश काय सांगायचं, आया बाया घातिली बर उडगा म्हातारे नवरा कर, म्हातारेने नवरा गेला सकाळचे म्हातारी येळचाय गेली मशानात. श्रम कार्यक्रम झाला. पहिला बॉल पहिल्याच बॉल कार्यक्रम ठासून मारला. गडी बारीक, इंजन बारीक, आवरेज फुल येणारा बॉल. काय रे हे काय रे बाप्पा, आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्ताना अल्पशा दरामध्ये मिळतील. झुकेगा नाही साला, पण व्हाईट मात्र हेलपाटे का दुपार भरली ना, काय करेल तो तरी. जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. तो जानलीवर काय सांगायचं, रात्रीपासून आरडतो, आज देखा ना केवढा दूर सोडायला लागलाय. शेवटला आलाय बाबा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ते कॅमेरा वाल्याचं काय नाही याचा मानाच्या शिरा झाल्याचा घसा का. पुन्हा एकदा. एक जला उंगवात, एक जला मावळात. सोरले कांपर सावध राहा का ना, डेंगा पटीतून घालायची आहे. दोन्ही बाजूंना 2 तर घालायला. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. यावेळेस फटका इथे फसला गेला. क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड. टिपला जाईल पहिला धक्का. टीम वाघाची वाडी टीमला. हार मानून चालणार नाहीये, कारण की यासाठी मित्रांनो चिकाटी म्हटली जाते. चिकाटी दाखवावे लागतील. आज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीनं राजाराम दादा चौधरी, अभिदादा वाघ, अशोकदादा वाघ या त्रिमूर्तीने चिकाटी घेतली, अखेर ही स्पर्धा संपन्न होण्याच्या मार्गावरती दाढली आणि शेवटच्या मोमेंटला ही स्पर्धा येऊन पोहोचली. काय सांगायचं, वारा आला, ऊन आला, पाऊस आला, सगळं आला, परंतु डगमगले नाही. कौतुक करावं लागेल. आणि त्यांच्या खांद्याला खांदा देत साथ दिली ती म्हणजे राजे भस्माने. आणि खऱ्या आता निश्चित संपूर्ण वाघाची वाडी संपूर्ण टीम असेल, सर्वांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व खेळाडू ज्यांचं ज्यांचं महत्वाचं सहकार्य लाभलं, सर्वांच्या आयोजकांच्या माध्यमातून करूया खूप खूप आभार. मोहन यावेळेस स्ट्राईक एंडवरती. यास मजबूत रट्टा मारलाय, पार बेमटे देटापासून ताकद लायले, वाकून वाकून फिल्डर आला. या दमुचाय कोबिका. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न आणि तोपर्यंत यास दिल्या घरी सुखी राहावे. गाडी नंबर 17 बाहून सांगली सोलापूर कोल्हापूर फलंदाज बाद. महेश वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मा सांगा इकडे एकलाच वाघ आलो, बरंच वाघात, पण काय सांगायचं आमच्या सगळ्यांच्या शेपट्याकडून ठेवलेल्या. खऱ्या अर्थाने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महेश दाखल होतोय. गोलंदाजी भोकरापेक्षा चिकूट राहिली. काय सांगायचं, सोन्याला बाजार कमी आणि बॉलरला जास्त. बेकार बॉलिंग, भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग. चला जास्तचा वेळ खर्च करू नका. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. महेश स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल जे हनुमान दोदानी टीम लवकरच कार्यक्रम केला. टांगा पलटी, घोडा फरार. आता मात्र राहिला सांगायला यास कसपटलाय, जरासा मारायचा होता पण काय जमलं नाही. फिल्डर वाकून वाकून बास. 1 धाव आणि 1च धाव, जास्त मिळणार नाहीये. महेश साठी देखील तीच ऑफर आहे. हा सामना संपेपर्यंत 2 षटकार आले तर अभि वाघ ज्यांच्या माध्यमातून नवीन बॅट दिली जाईल एक गिफ्ट म्हणून. आता पाहावं लागेल काय करणार. महेश आहे, संधी आहे, धाबा धावपलकावरती आहेत. 7 धाबा. 7 कोण करील कुणाचा घात आणि कोण कुणाची लावेल वाट. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस बेकार. काय सांगायचं आहे, झोपल्या शॉट मारायला पण गडी खोपल्या ना. फलंदाज बाद. यस आला बाबूराव आमचा. असाच काय तरी ना. बाबूराव मैदानाच्या आतमध्ये दाखल.
अगदी पाहावं लागेल. यस, अगदी जर पाहिला तर निश्चित साईज नंबर हरकत नाही आहे. बाबूराव मैदानाच्या आतमध्ये दाखल. पाहावं लागेल कदाचित जर पाहिला केसांची हेअरस्टाईल त्यांची जर पाहिली शॉर्टकट कट म्हणजे सध्या 100 रुपये घेतात तर 20 रुपयात मारून भेटते स्वस्तामध्ये. फक्त दोन्ही साईडच्या 2 कानफट्या सोलून घ्यायच्या, बाकी सगळं ओके. जाऊया गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकाल तोच आहे का. आणि इथे बाबूराव दाखल झाला, पण काय सांगायचंय मागच्या आलेला गडी मोकार धुळा केला पार. टाटा बाय बाय गया खतम. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि संघाची धावसंख्या 9 धावा. अगदी आपण पाहू शकाल पहिली रात्र गाजवली होती डोनेवाडी क्रिकेट संघाने आणि डोनेवाडी क्रिकेट संघाने मगाच काय सांगायचं आहे हातातून घालायला पार भयानक. तो बघा आता तलवारी फिरायचा, तलवारी फिरून काय फायदा नाही. चव जाऊन चौथा उरला आणि मगून गुलामजाम वाटेत सुटला असा कार्यक्रम झाला. पण काही का ना असं नवरा मरो नाही नवरी मरो वराड्याला मजबूत जेव्हा मिळो. यावेळेस कोसऱ्या बॉल खुदून काढायचा होता, जमला नाही. एक सिंगल बास. यालाच सांगता कोण नाही कोणचा आणि खा मरणाचा लोणचा. इथे मात्र आपण पाहू शकाल. चला स्पीडअप राहणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. किती बॉल किती म्हणजे आता उरलेला तेवढा बॉल आणि मुसरन असा सांगायला लागेल. गोलंदाज तयार होत आहे, गोलंदाजी मार्कवरती. इथे घडलं काय जोडीदार भेटला पण बाईना लुटला. शेम कार्यक्रम तसाच इथे गोलंदाजाने लुटला. गोलंदाज बाद. काय रे जाता का नाही का जाऊ मला काय झालं कालपासून बॅट नाही भेटली आता. चला नवीन फलंदाज पाठवा लगेच. काय सांगायचं नाही तसा आमच्याकडे सगळ्या बॅटी आहेत. जसा राजू दोरे तुमची एक टोपण गरपट्टी आमच्यापर्यंत आले. मिस्टर 10 धावा आहेत दाबलकावरती. अजूनही जर पाहिलं तर मला वाटतं 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. निलेश हेलिकॉप्टर उडवायचा होता पण काय सांगायचं सीएनजी न भरता पेट्रोल भरला. हा बाबा काय नाही फायनल मॅच आहे पण रन जास्त म्हणून काय नाही तर तुझा बेडूक सापे असा कार्यक्रम कडला असता. मगा फक्त तिकडे एकेकांच्या डोक्यावरचं कॅस कमी आहे ते माणसानं कार्यक्रम केला. जसं 7-8 जण एकदा धावला खाऊ का पण बरा झाला. काही काय हरकत नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी मॅच मध्ये दबदबा निवडी टीमनं दाखवला गेलाय यावेळेस. हो इथे बाबूराव सध्या जर पाहिला ढूक झालाय, फूट झालाय, मेड इन चायना झालाय, फुसका बार झालाय, मॉलचा माल झालाय. कारण की बॅटला चेंडू स्पर्श करत नाही. घुसून मार घुसून कुठं पण घुस पण मार. आता घुसायला काय सांगायचं आहे बेशरम राहिला पण त्या पण सुकला. बाप्पा ए काका ए मामा तात्या अर्धत रेखत चोलीत मळीत 20 रुपयाची पावर. चौकार